परळी वैजनाथ येथे माननीय मंत्री महोदय पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली 13, 14 आणि 15 या 3 दिवसामध्ये राष्ट्रीय स्तरावरचं महापशुधन एक्सपो या ठिकाणी आपण आयोजित करत आहोत। यामध्ये राष्ट्रीय स्तरावरच्या सर्व ज्या पशुधनाच्या ब्रीड्स आहेत त्या सर्व ब्रीड्स या ठिकाणी येणार आहेत आणि त्यामधून आपण प्रामुख्याने राज्यामधले जे देशी गोवंश आहे, अतिशय उत्तम गोवंश आहे, त्या गोवंशाची स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे आणि त्यामधून पशुपालक जे या ठिकाणी सहभागी होणार आहेत त्यांना आपलं पशुधन चांगल्या पद्धतीनं जोपासण्याला एक प्रेरणा मिळणार आहे आणि त्यामधून राज्यामध्ये या पशुधनाची संवर्धन, वाढ आणि एकूणच उत्पादनामध्ये वाढ होण्यास या पशुप्रदर्शनामधून मदत होणार आहे। आपण विविध 300च्या पुढे स्टॉल्स या ठिकाणी लावणार आहोत आणि त्या स्टॉल्समधून थीम बेस जसं की VMDDP हा राज्य शासनाचा खूप चांगला प्रोजेक्ट या ठिकाणी दुग्ध उत्पादनासाठी मराठवाडा आणि विदर्भासाठी आहे, त्या संदर्भामधले काय काम केलं जाणार आहे त्याची थीम्स, त्याबरोबर चारा हा खूप मोठा विषय हा पशुपालकांसाठी आहे ज्याच्यामध्ये 70% खर्च हा त्यावरती होतो। त्या संदर्भामध्ये नवीन तंत्रज्ञान चारा विकासासाठी आणि चाराच्या व्यवस्थापनासाठी काय असेल याबाबतचं या ठिकाणी आपण थीम बेस स्टॉल्स या ठिकाणी करणार आहोत। त्याचबरोबर एम्ब्रिओ ट्रान्सफरसारखी टेक्नॉलॉजी ज्यामुळं दुग्ध उत्पादनामध्ये वाढ होणार आहे ती शेतकऱ्यापर्यंत या योजना किंवा ही टेक्नॉलॉजी जावी या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आपण स्टॉल्स उपलब्ध करून देणार आहेत, जेणेकरून शेतकऱ्याला आता जे काही प्रगत तंत्रज्ञानामुळं पशुपालनामध्ये किफायतशीरपणा येऊ शकतो त्या दृष्टिकोनाची त्या ठिकाणी थीम आपण या पशुप्रदर्शनामध्ये करत आहोत। देशामधल्या सर्व ब्रीड्स या पशुप्रदर्शनामध्ये भाग घेणार आहे। संदर्भामध्ये 3 दिवसाचं जे नियोजन होणार आहे त्यामध्ये पहिल्या दिवशी उद्घाटन हे राहणार आहे पशुप्रदर्शनाचं। त्या उद्घाटनानंतर त्या दिवशी चर्चासत्र शेतकऱ्यांसाठीचे आणि जे आपले पशुवैद्यक आहेत त्या पशुवैद्यकांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक परिसंवादातून बऱ्याच गोष्टीचं विचारमंथन ह्याच्यामध्ये होणार आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी जे पशुपालक भेट द्यायला येणार आहेत पूर्ण राज्यामधून देशामधून, तर त्यांच्यासाठी ह्या सर्व ब्रीड्स आपल्या पूर्ण 8 हँगर्समध्ये डिस्प्ले करणार आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम करून पशुपालकांना या सांस्कृतिक कार्यक्रमामधून पशुपालनाविषयीची जागरूकता निर्माण करण्यासाठी किंवा त्यांना लसीकरण, रोग नियंत्रण याबाबतच्या थीम्स ह्या आपण या सांस्कृतिक कार्यक्रमामधून देणार आहोत। दुसऱ्या दिवशीसुद्धा पूर्ण जे जजिंग आहे ॲनिमलचं विविध गटांचं ते जजिंग राहणार आहे, ज्या जजिंगमधून उत्कृष्ट पशुधन निवड करून त्यांना पारितोषिक देण्यासाठीची जी काही जजिंग होणार आहे तो पूर्ण दुसऱ्या दिवशी होणार आहे। त्याचबरोबर चर्चासत्र राहणार आहेत आणि तिसऱ्या दिवशी आपण त्या ठिकाणी पूर्ण जे काही पशुपालक आपल्या पशुधनाला घेऊन आलेले आहेत आणि त्यांचं पारितोषिक त्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय मिळालं आहे ते त्या ठिकाणी तिसऱ्या दिवशी त्यांचं पारितोषिक राहणार आहे आणि महापशुधन एक्सपोची सांगता तिसऱ्या दिवशी होणार आहे।